कामिनी आजी निघा. का जसं निंगीच्या हाताला धरून बाहेर काढलं तसं तुम्हाला काढू. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी कमळी 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 कमळी. हात सोड माझा. ए मूर्ख, हात सोड म्हटलंय मी. चला हात सोड म्हटलंय ना. लागलं तर नाही ना तुला? राजन 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 बघ ते काय बडबडतीये. ही गावछाप घरात आणून ठेवलीस ना. बघ माझ्या आईला कशी बोलतीये. रागिणी, एक तर आता ती या घरची मोठी मुलगी आहे, तेव्हा तिला गावछाप वगैरे म्हणणं आता बंद कर. राजन, अरे पण ती मुलगी काय बोलते ते बघ ना. तू सांग ना तिला. आत्या असं काय करतेस? मगाशी निंगीच्या वेळेला मी काय बोललो का? नाही बोललो ना. नाही बोलू शकलो असतो, पण महाजन नाव म्हणून तुम्ही तिला घराबाहेर काढलं. आणि कसं आहे आत्या, सगळे अधिकार आईने मला नाही दिलेत, ते कमळीला दिलेत. तेव्हा कमळी जे करेल तेच योग्य. बरं, तुला टॅक्सीने जाणं जर अवघड वाटत असेल तर मी माझी गाडी देतो, ड्रायव्हर देतो. तुला जिथे कुठे जायचं आहे ते त्याला सांग, तो सोडेल. हां, मी आलोच. दादा चला सामान घेऊन बाहेर जावा. मॅडम बाहेर येतील. कुणी माझ्या सामानाला हात लावायचं नाहीये. दर महिन्याला पगार मी देते तुम्हाला. खबरदार माझ्या सामानाला हात लावाल तर. आता तुमचं राज्य संपलंय कामिनी आजी. आता फक्त अन्नपूर्णा आजींचं राज्य आहे. त्या बोलतील तेच होणार. तसं बी आता हुकुमाची राणी आली आहे की नाही, तर मग हे दुर्री तिर्री या गुलमचं इथं काय काम आहे? ग्रॅनी आजी, तू या गावछापचं कशाला ऐकून घेते? तिला सांग ना सरळ, नाही जायचंय तुला. ए चिवचिवाट, माझ्या हातात एवढा अधिकार आहे का तुझ्या ग्रॅनी आजी सोबत तुम्हाला माहिती की ना मी घराबाहेर काढीन. या घरातल्या मालकिणीशी बोलते, लक्षात ठेवायचं. चला कामिनी आजी, 1 2 1 2 करत कडकडनी सुटायचं. निघा. आजी, तुम्हाला कधीच कोणाला दुखवायला आवडत नाही ना, म्हणून तुम्ही इतकी वर्ष कामिनी आजींचं सगळं सहन करत आलास. खरं आता या घरातल्या प्रत्येकाला त्यांची जागा कळायला पाहिजे, म्हणून मी हे सगळं करतोय. तुम्ही मला चुकीचं नका समजू. चला आजी, आपण जाऊया. आई 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 ए तू बाजूला हो ग. आई तुम्ही बोला ना काहीतरी. अहो ही मुलगी बघा ना कशी मनमानी करते स्वतःची. अहो सरळ सरळ माझ्या आईला घराच्या बाहेर काढायला निघाली आहे ती. आई आई बोला ना प्लीज. हे बघा, त्यासनी त्रास होईल असं काय बी बोलू नका. ए तू गप्पा बस ग. तुझ्याशी बोलतेय नाही ना, माझ्या सासूशी बोलते. ती या घराची मालकीण आहे ना, मी तिच्याशी बोलणार. अरे आई वा, लवकर ध्यानात आलं तुमच्या. झालं झालं. आई आई प्लीज काहीतरी बोला ना तुम्ही. माझ्या आईने या घरासाठी काय काय नाही केलं. अहो इतके वर्ष ती इथे राहत होती. अहो अशी रात्री बेरात्री कुठे जाईल ती.
आई, ही मुलगी म्हणते हिची मैत्रीण आणि माझी आई सारखे आहेत, सेम आहेत. नाही आई, तुम्ही काहीतरी बोला आई, प्लीज. आई बोला ना. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या मैत्रिणीला घराबाहेर काढाल आणि मी गप ऐकून घेईन? कामिनी आजीनं त्यांची सोय करायला सांगा. त्या इथं राहू शकत नाही. आणि आता जर तुम्ही गप बसला नाही तर तुम्हाला बी त्यांच्या संग घराबाहेर काढीन. जायचंय? अगं पण इतक्या रात्री ती कुठे जाईल याचा विचार कर ना. मग यो विचार निंगीला घराबाहेर काढताना तुमच्या मनात आला नाही? कामिनी आजी इथं राहू शकत नाही. त्यासनी परत यायचं असेल तर निंगी बी इथं राहणार. चालेल, तू आण तुझ्या मैत्रिणीला, मला काही प्रॉब्लेम नाही. मी घेऊनच आलतो. तुम्हीच तिला घराबाहेर काढलं, ते बी अपमान करून. खरं आता ज्यांनी तिचा अपमान केलाय तेच तिला घरात घेऊन येणार, ते बी मानान. मी कमळशी बोलले, तू आत येऊ शकतेस. ओके, फक्त तुला एक गोष्ट करायची आहे. तुला निंगीशी बोलायचंय. अगं मॉम, मॅड झालीयस? माझी ग्रॅनी आजी त्या निंगू पिंगू कच्च्या लिंबूला पाव देणार नाही. अनिका, तू जरा गप्प बसशील? ती रात्रीची कुठे थांबणार आहे? कमीने फक्त घराच्या बाहेर काढलंय, प्रिमाइसेसच्या बाहेर नाही काढलंय ना. आपण रात्रभर गार्डन मध्ये झोपवूया. तुझं थोबाड जरा बंद ठेव, कळलं? हे बघ आई, तू आत्ता त्या निंगीला भेटणार आहेस, तिची माफी मागणार आहेस आणि तिला इथे घेऊन येणार आहेस. हे बघ आई, तू रात्री कशी राहशील का या गार्डन मध्ये? तू रात्रभर थांबशील, सकाळ होईल, लोक जमा होतील. अगं आपल्या इज्जतीचा सगळा पॅन्ट वाजून जाईल. आई प्लीज ऐक ना माझं. हे मॉम इज राईट ग्रॅनी आजी. पॅन्ट नको, बँडवॅन्ड नको. आणि बघ, तू अनिका महाजनची ग्रॅनी आजी आहे. सर तुझी इज्जत गेली ना, माझी पण इज्जत जाईल. तुझ्यामुळे होईल. नको नको. हा, तू करते जे काय ती सांगते ते. रागिणी महाजनची आई आहेस. अरे महाजन महाजन, ए बस करा ना तुमचं महाजन. नको महाजन, नको नकोय महाजन. चल नकोय. ओके ओके, पण कमळीने घराच्या बाहेर काढलंय. आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? हो ना. नाही तर सरळ ना तुला ओल्ड एज होम मध्ये जावं लागेल. जातेस? नाही आई, नाही. ऋषी सर, कमळीनं कामिनी मॅडमलाच घराच्या बाहेर काढलं. कामिनी मॅडम माझ्या संग वाईट वागल्या की नाही, मग बघा कमळीनं काय केलं ते. इट का जवाब दगड से. काय ठरलं तुमचं? येताय घरात का सगळ्या बॅगा टाकू टॅक्सीत? आई, मी निंगेला हॉस्टेलला सोडायला आलो होतो. तुम्ही येताय? आई प्लीज बोल.